नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या लाईव्ह शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण गेले अनेक आठवड्यांपासून लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे आणि त्या संदर्भातले अनेक विषय आपण हाताळत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून पेपरमध्ये वाचलं असेल तुम्ही किंवा बातम्या आपण बघतो किंवा आपण सोशल मीडियावरती सुद्धा बरेचदा ऐकतो की अनैतिक संबंधांमधून पतीची हत्या केली गेली आहे किंवा पत्नीची हत्या केली गेलेली आहे. तर प्रेमसंबंधातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. खरंच प्रेमसंबंधांतून घडतायत का की शारीरिक संबंधांमधून या सगळ्या गोष्टी घडतात असाही प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळेच लैंगिक शिक्षण का गरजेचं आहे हे अधोरेखित होतं आहे आणि म्हणूनच सुखी जीवनाचा मंत्र हा आपला शोही तितकाच महत्त्वाचा ठरतो आहे. कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. तर सगळ्यात आधी आपण स्वागत करूया डॉक्टर विजय दहीफळे सरांचं. ते स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार. तर आपला जो विषय ते मध्ये पुरुषातील अंगाचे विभिन्न आकार भाग 3 आपण याच्याबद्दल बोलतो. आपण 3ऱ्या एपिसोडमध्ये यावरती आलेलो आहोत कारण की खूप सारे प्रश्न आम्हाला मेलवरती येत आहेत आणि तुमच्या मनात जर काही शंका असतील तर आम्हाला नक्की फोन करायचा आहे. 022-692-89-372 हा आमचा नंबर आहे. पुन्हा एकदा रिपीट करते, 022-692-89-372. सर, आपण हा विषय पुन्हा एकदा घेतलेला आहे. हा भाग 3 आहे. मला वाटतं खूप सारे प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारले जात आहेत, मेलवरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा ओपीडी मध्ये सुद्धा. काय सांगा? आणि असे विविध अंग हे 21 प्रकारचे आहेत आपण नमूद केलेलं आहे. आणि आता आपण मला वाटतं फार 3ऱ्या भागावर आहोत आणि आपली दर्शक मंडळी सुद्धा त्याचा अभ्यास करून प्रश्नावली घेऊन बसलेली असते. तर आपण बोलूया आपल्या कार्यक्रमाकडे. सर्वप्रथम आपल्या जगभरातील NDTV मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि तुमचं अगदी मनापासून कौतुक. कारण ज्या पद्धतीचा तुमचा सहभाग आहे तो वाखाणण्यासारखा आहे आणि तुमची प्रश्न ही तेवढीच आम्हाला महत्त्वाची आहेत. ती घेता घेता व्हॉट्सअप आहे, मेल आहे, हे देखील शिल्पा मॅडम कव्हर करतील. आणि खरंच सध्याचं जे विदारक स्वरूप आहे समाजामध्ये त्याला कुठंतरी नॉर्मल कंडिशनमध्ये आणणं, एकमेकाचे प्रेमसंबंध काय, एकमेकाची अटॅचमेंट काय, एकमेकाच्या आडीनिवडी काय आणि एकमेकाची अंडरस्टँडिंग काय, ह्या गोष्टी कळल्या तर कशा तुमचा सुखी जीवनाचा मंत्र शेवटपर्यंत राहतो हे आपण सांगणार आहोत. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय. अनन्या आपल्याशी बोलतायत पुण्याहून. अनन्या, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की न्यूरोची काही एलर्जी असते का, आणि जर असेल तर त्याच्यावरती उपाय काय? दुसरा एक प्रश्न आहे सर. नाही, एका मला पहिलाच प्रश्न पहिलाच प्रश्न ऐकायला आला नाही. पहिला सांगा मला अगोदर, नंतर फोन लागतो तुमचा. पहिला काय सांगा? पहिला प्रश्न सांगा. एलर्जी असते का सर? हा, व्हेरी गुड. म्हणजे न्यूरोची एलर्जी असते का आणि असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे? उपाय. ओके, नक्कीच सांगतो तुम्हाला. हा म्हणजे मी सांगेन सर्व भगिनींच्या मनातला प्रश्न आहे. आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम असा असतो की तो वापरला जातो एका पार्टनरनी आणि त्रास होतो दुसऱ्याला आणि त्याचं निदान होत नसतं आणि काय अडचणी येतात आपण सांगूया. आहे की नाही? बेसिक प्रश्न म्हणजे आणि इम्पॉर्टंट. हा, बरेचदा एक इचिंग होणं, त्या ठिकाणी बर्निंग होणं, त्या ठिकाणी आग होणं. खूप जण ते हे सांगत नाहीत आणि न सांगितल्यामुळे हळूहळू ते दूर जातात. सांगूया आपण. मित्रांनो, सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी याच्या अंतर्गत तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. साधं तुमचं प्रोटेक्शन हे कशाने बनलेलं आहे? रबरचं आहे का प्लास्टिकचं आहे? कशाने बनलेलं आहे माहीत नसतं. तर लॅटेक्स हे मटेरियल म्हणजे रबरासारखं मटेरियल असतं. बऱ्याचदा या लॅटेक्स मटेरियलची समोरच्या पार्टनरला ॲलर्जी असते. या लॅटेक्समुळे समोर बऱ्याचदा पार्टनरला इचिंग होणे, त्या ठिकाणी खाज येणे किंवा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना इरिटेशन होणे, अशा गोष्टी होतात. अशा केसमध्ये मग त्यांनी उपाय विचारला. तुम्हाला हे माहीत पाहिजे, लॅटेक्सनं जर ॲलर्जी असेल तर पॉलियुरेथेन या मटेरियलनं बनलेले काही स्पेशल प्रोटेक्शन असतात. ते तुम्हाला विचारले तर, तज्ज्ञांना भेटले तर, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्टना भेटून
त्याची समस्या तुम्ही सांगितलं तर होतं. खरंच पार्टनरला खूप त्रास असतो. बऱ्याचदा फिमेल पार्टनर काय म्हणतो की तुम्ही तुमच्या पार्टनर तुमचं एन्जॉयमेंट पाहता पण मला होणारा त्रास तुम्ही पाहत नाहीत आणि अशा प्रकारच्या यूजमुळं हा त्रास टाळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा अशा गोष्टींमुळे अनबम आणि भांडणं आणि सेपरेशनची वेळ येते हे मी पाहिलेलं आहे. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, लातूरहून आपल्याशी बोलतायत अंजली. अंजली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, नमस्कार, बोला. सर, लठ्ठपणामुळे लिंगाची साईज छोटी असेल तर त्यावर काय उपाय असतो त्याबद्दल सांगा. अच्छा अच्छा, मला एक महत्त्वाचं सांगा, हे तुम्ही पार्टनर बद्दल विचारताय का तुमच्याबद्दल का दोघांबद्दल? नाही सर, पार्टनर बद्दल पण विचारते आणि म्हणजे दोघांबद्दल पण, दोन्ही क्वेश्चन आहेत. नक्कीच नक्कीच, खूप छान प्रश्न आहे. मी सांगतो तुम्हाला, किती समजा जनता म्हणा, एक 30 to 40% लोक ओबेसिटी, डायबिटीज, BP आणि हायपरटेन्शन आणि ओबेसिटी, आणि यामुळे जर लहान आकार असेल तर काय करायचं सांगूया. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमची लाईफस्टाईल आहे, जंक फूड खाणं आहे, किंवा बरेचदा स्थूलपणा इतका वाढलेला आहे की ही ओबेसिटी, मी आता काय विचारलं, ह्या ओबेसिटीमुळं दोघांनाही प्रॉब्लेम येतो. काय होतं फॅटमुळं इस्ट्रोजनच्या मात्रा मेलमध्ये वाढतात. मग मेल हे फिमेलसारखी दिसायला लागतात. तुमची तोंड किंवा पोट एवढं बाहेर येतं की तुमचाच अवयव तुम्हाला दिसत नाही. त्या ठिकाणी प्युबिक फॅटमध्ये पूर्णच्या पूर्ण अवयव हा इतका मध्ये ओढला जातो की युरिन पास करण्यासाठी देखील तुमच्या हातात तो येत नसतो. मग अशा वेळेला पार्टनर वैतागतो. माझ्याकडं 1 वर्ष कॉन्टॅक्ट न झालेले कपल आहेत. इमॅजिन करा कशा पद्धतीने तुम्ही एक्सपेक्ट कराल की समोरचा पार्टनर तुम्हाला किती ॲडजस्ट करेल. तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही की मला या ठिकाणी ओबेसिटी आहे, त्यामुळे माझा आकार लहान झालेला आहे. असं लहान नक्की होतं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर एक लाईफस्टाईल चेंज करणं आहे, डाएटमध्ये चेंज करणं आहे. बऱ्याचदा लायपोसक्शनद्वारे हे प्युबिक फॅट आणि ॲबडॉमिनल फॅट हे दोन्ही रिमूव्ह केलं जातं आणि ते रिमूव्ह केल्यानंतर आपोआपच हळूहळू त्या ठिकाणी जो आकार आकुंचन पावलेला असतो लिंगाचा, ज्यामुळे की ते लहान दिसत असतं, ते बाहेर येण्यास मदत होतं. आणि नक्कीच यामध्ये बाकीचेही हार्मोनल फॅक्टर असतील तर सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी अतिशय सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, पेरिफेरली ॲक्टिंग मेडिसिन असतात. आणि जसं पुरुषांना मी सांगतो त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील लठ्ठपणामध्ये कमी करणं का आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्यांच्यातही हार्मोनल चेंजेस होऊन बऱ्याचदा PCOD होऊन त्या ठिकाणी इच्छा कमी होणे, ड्रायनेस होणे हे त्रास होत असतात. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि ओबेसिटीही कंट्रोलमध्ये आणता येते आणि तिचं पर्सनल लाईफ देखील ते एन्जॉय करू शकतात. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, सोलापूरहून आपल्याशी बोलतायत सुधाकर. सुधाकर, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की लिंगात वाकडीपणा असेल तर निरोध वापरता येतो का आणि काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती पाहिजे होती. मला एक थोडक्यात सांगता की तुमचं वय काय आहे आणि काही डायबिटीस वगैरे आहे का तुम्हाला? नाही सर, 45 वय आहे. ओके, चला हरकत नाही, सांगूया. तुमचं खरंच अभिनंदन, कारण अशी असणारी माझ्याकडे 30% उपडी असते आणि काय करायचं सांगूया आपण. किती बेसिक प्रश्न वाटतो की नाही. म्हणजे अशा प्रकारच्या अंगावर तुम्ही निरोध किंवा प्रोटेक्शन हे कसं यूज करायचं आणि अदरवाईज त्याचं काय काळजी घ्यायची सांगूया आपण. मित्रांनो, असं असेल का? हो, नक्कीच असतं. बघा, तुम्ही विचार करा, समजा तुम्हाला डायबिटीस आहे. मी वय काय विचारलं, वय वाढल्यानंतर बरेचदा हस्तमिथून आहे, काही इंजुरी आहे, काही मायक्रो रप्चर्स आहेत किंवा पेरॉनिस प्लॅकमुळं किंवा कॅल्सिफाईड प्लॅकमुळं त्या ठिकाणी लिंगात वाकडेपणा येतो. इमॅजिन करा, तुम्हाला सरळ असलेल्या अवयवावर निरोध टाकताना इतकी अडचण येते. बरेचदा तुम्हाला उलटे का सुलटे हेही कळत नाही. अशा केसमध्ये तुम्हाला तर तो वापरायचा आहे, तुम्ही तज्ज्ञांना दाखवून ते नीट करणार आहात, पण त्या अगोदर एकच काळजी घ्यायची असते, जो अँग्युलेशन आहे त्यावर जेव्हा प्रोटेक्शन तुम्ही लावता त्यावेळेस तुम्हाला 6 पोझिशन जे मी नेहमी सांगितलेले आहेत की जवळपास 476 पोझिशन असतात. आपल्याला तेवढ्याची गरज नाही, पण अशी पोझिशन वापरा ज्यामुळे की क्रिया करताना तो त्या ठिकाणी आतमध्ये निसटला न पाहिजे. आणि ते झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, म्हणजे ठेवलेलं आहे की तुम्हाला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी न होणं, इन्फेक्शन न होणं, HIV न होणं, एड्स न होणं आणि समोरच्या पार्टनरला काही प्रॉब्लेम न होणं. म्हणून पोझिशन बदलून हे तुम्ही करू शकता. पण हे असे जास्त काळ न करता तज्ज्ञांना भेटा, त्याला खूप चांगले उपचार आहेत. पिशॉर्ट्स थेरपी आहेत. गरज पडलं तर आपण इम्प्लांट किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याला आपण ओके करू शकतो. मला वाटतं सर्वांना कळलं असेल. नक्की. सुधाकर यांचा प्रश्न अतिशय छान होता आणि ते कल्याणला राहतात. मला वाटतं ठाण्याला सरांचं क्लिनिक आहे, तर जवळ तुम्हाला दिसतोय अपॉइंटमेंटचा नंबर, त्याच्यावरती फोन करायचा आणि ठाण्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि सरांची भेट घेऊ शकता. आपल्याला अजून एक फोन येतोय, कल्याणहून आपल्याशी बोलतायत अपूर्वा. अपूर्वा, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार.
नमस्कार जी, बोला. तर आपला कार्यक्रम जो आहे अतिशय उपयुक्त असतो. मी बऱ्याचदा तुमचे शो पाहत असते आणि ज्या गोष्टी खुलेपणाने बोलता येत नाहीत त्यासाठी हा मंच तुम्ही तयार केला, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आणि माझा प्रश्न असा आहे की डेंटल डॅम काय असतात आणि ते कसे वापरतात त्याबद्दल सांगा सर. पहिल्यांदा तुमचं कौतुक, कारण डेंटल डॅम ही एंटिटी जोपर्यंत तुम्ही नेटवर जाऊन पाहणार नाही तोपर्यंत ती कळत नाही. नक्कीच सांगूया तुम्हाला. बघा, ऐकलं असेल खूप जणांनी, बऱ्याच जणांना कोणाला काय आवडेल, जरी पार्टनर दोघांच्या संमतीने सोबत आलेले असले तर समजा तुमची चव काय आहे, समोरच्याची काय आहे, तुम्हाला पोळी आवडते, समोरच्याला आणखी काही आवडतं, मग अशा केसमध्ये डेंटल डॅम काय असतं सांगूया आपण. नक्कीच. बेसिक नॉलेज तुम्हाला असणं का आवश्यक आहे की बऱ्याचदा लैंगिकता म्हणजे काय असते, त्यामध्ये आपले वेगवेगळे लिंगाचे प्रकार हे आपण वेगळ्या टॉपिकमध्ये येणार आहोत. दुसरा भाग येतो की कोणाला कोणती टेस्ट आवडते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये यौन मैथून आहे, का ठिकाणी मुखमैथून आहे, बऱ्याचदा तुम्हाला फोरप्ले आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी करताना सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की कन्सेंट, संमती आणि समोरची आवड निवड. मला आवडणारी गोष्ट समोरच्याला आवडेल का माहीत नसतं. अशा केसमध्ये डेंटल डॅम म्हणजे जसं आपण प्रोटेक्शन किंवा निरोध वापरतो त्याच टाईपमध्ये तुमच्या मुखामध्ये किंवा तुमच्या तोंडामध्ये काही स्पेसिफिक रबर शेपेड प्रोटेक्शन असतात जे आतमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या पार्टनरला तुम्ही ओरल सेक्स किंवा मुखमैथून करू शकता. हे सांगणं का आवश्यक आहे, कारण करायला सगळ्याचंच असतं पण त्याची हायजीन माहीत नसते. आणि अशा केसमध्ये बऱ्याचदा एखादा पार्टनर रिलक्टंट असेल, त्याला बऱ्याचदा काही जणांची हायजीन चांगली नसल्यामुळे स्मेल येणं आहे किंवा त्याला न आवडणं आहे, तर अशा केसमध्ये फ्लेवर्ड डेंटल डॅम म्हणजे ओरल प्रोटेक्शन हे रबर असतात आणि त्यामुळे तुम्ही तुमचा पार्टनर, तुम्ही स्वतः आणि तुम्ही दोघांची एकमेकांची काळजी घेणं, एन्जॉयमेंटही करणं हे करू शकता. बऱ्याचदा फक्त अशा कारणांमुळं पार्टनरमध्ये की मला जे पाहिजे तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत राहू शकत नाही, तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात. म्हणून तर हा मंच उभारलेला आहे आणि आपले जे सुज्ञ दर्शक आहेत ते हा प्रश्न विचारून सर्वांच्या मनातले डाऊट हे दूर करत आहेत. कुठेतरी समाजाला याचा फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच. अपूर्वाचा मला वाटतं जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांना डेंटल डॅम बद्दल कळालेलं माहित असेल. सुद्धा नसतं असं असेल का. खरंच. आपल्याला अजून एक फोन येतोय, नाशिकहून आपल्याशी बोलतायत रुपेश. रुपेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. निरोध हे वेगवेगळ्या साईजचे असतात का आणि ते चॉईस कसे करावे त्याबद्दल माहिती सांगा. तुमचं वय सांगता एकदा मला. 25 सर. बरं, चला, खूप सुंदर प्रश्न आहे. आणि ह्या वयोगटातील मुलांना याची माहिती असणं का आवश्यक असतं हे नेहमी माझ्या बऱ्याच व्याख्यानात सांगत असतो, पण हे तुम्ही नमूद करेन की यामध्ये सायझेस असतात का. शिल्पाजी, तुम्हाला माहिती आहे सायझेसवरनं देखील त्या ठिकाणी बरेच तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन न मिळणं, त्याचा रिझल्ट आपण फेल गेला म्हटणं आणि बऱ्याचदा रिक्वायरमेंट अशी आवश्यकते का माहीत नाही, म्हणून अनबन होते, भांडणं होतात आणि अशी उदाहरणं आपण दररोज पाहतो. सांगूया आपण. अहो, आपल्याकडे काउंटरला जर गेलं ना तर काउंटरला गेल्यानंतर समजा आपण साधं प्रोटेक्शन मागणं नॉर्मल गोष्ट आहे, त्या ठिकाणी कोणी मित्र आला तर तो झेंडू बामची बाटली घेऊन निघून जातो. म्हणजे त्याला हेही सांगायचं नसतं की मी हे निरोध घेतोय. बरं, समोरचा देणारा कसा देतो, एका कापडामध्ये एखाद्या ब्राऊन कलरच्या पिशवीत स्टेपल मारून याला देतो, याला साईज माहीत नाही, त्याचं एक्सपायरी माहीत नाही. आणि अशा केसमध्ये कसं कळणार तुम्हाला, तर या ठिकाणी वेगवेगळ्या साईजचे निरोध असतात. एक्सेल आहेत, डबल एक्सेल आहेत किंवा त्यामध्ये जशी साईज पाहिजे त्याप्रमाणे लांबी आणि गर्द देखील असते. आता तुम्ही म्हणाल की कसं शिकायचं, कसं वापरायचं, तर सुरुवातीला वापरणाऱ्यांनी वेगळ्या 3 साईजचे अलग अलग प्रोटेक्शन घ्यायचे असतात आणि स्वतः आपण त्या ठिकाणी त्याचा निरोध वापर केल्यानंतर स्नगली फिटिंग एवढं पाहिजे की ॲक्ट करताना तो स्वतःहून निघून पडला न पाहिजे. मग त्या ठिकाणी मिडेल लागेल, लार्ज लागेल की आणखी मोठा लागेल हे तुमच्या स्वतःच्या साईजवर डिपेंड करतं. पण हे करा तरच तुम्हाला स्वतःलाही आनंद मिळेल, त्याचं प्रोटेक्शन मिळेल. तो निघून गेला तर त्यामुळे त्याचं इन्फेक्शन होणं किंवा बऱ्याचदा ओव्हरटाईट झाला तर त्या ठिकाणी पेन होणं या गोष्टी टाळता येतात. मला वाटतं सर्वांच्या मनातला हा प्रश्न आहे आणि असे प्रकार असतात हे सर्वांना समजलं असेल. पण हे असं लाजून बुजून घेणं त्यात बरोबर नाही. जसं प्रत्येक वस्तू घेतो, जसं कॉस्मेटिक घेतो ना असं एक्सपायरी बघून, त्याच पद्धतीने ही महत्वाची गोष्ट आहे. कारण तुमचं पर्सनल लाईफ चांगलं राहिलं तर हे बाहेरून दिसणारं सौंदर्य कामाला येणार. नक्कीच. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल संकोच बाळगायचा काहीच कारण नाही. जसं तुम्ही सनस्क्रीन घेता तसं तुम्ही निरोध घेता, असंच आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय. अनन्या आपल्याशी पुन्हा एकदा कनेक्ट झालेले आहेत पुण्यावरून. अनन्या, तुमचा प्रश्न विचारा.
सर ऍक्टिव्हिटीमध्ये जर डबल निरोध वापरला तर त्यामुळे सेक्शुअल डिझीज पासून फायदा होतो का? वा, खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा. आणि खूप जण मला हा विचारतात, मेलवर पाठवतात किंवा बऱ्याचदा ओपीडीमध्ये विचारतात. तुमचं खरंच अभिनंदन आणि कौतुक. बेसिक एज्युकेशन काय वाटतं आपल्याला? मी असं डबल ग्लो घातले म्हणजे मला हाताला काही इंजुरी होणार नाही असं असतं का यामध्ये? सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा किती लहान लहान गोष्टी आहेत आणि ह्या आपल्या दर्शकांच्या सुज्ञपणामुळे तुम्हाला हे नॉलेज ऐकायला मिळतं या ठिकाणी. इमॅजिन करा, रबरावर जर रबर तुम्ही समजा घासलं गेलं ते डॅमेज होतं, त्या ठिकाणी हीट तयार होते. काही आम्ही असे मित्र पाहिलेले आहेत, सर मला एकदम छान प्रोटेक्शन मला पाहिजे होतं कारण मी जरा बाहेर गेलो होतो, तुम्ही एकावर एक 2 लावले. अरे बाबा, एकावर एक 2 लावायचे कधीच नसतात, कारण ते रबर एकमेकावर फ्रिक्शन झाल्यामुळं तो वरचं प्रोटेक्शनही कट होतं, त्या ठिकाणी मायक्रो कट्स असतात आणि खालचं प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी कट होतं. एक प्रकारची हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी पोर्स तयार होणं, रप्चर होणं आणि ज्यामुळे की तुम्हाला बाहेरून दिसणार नाही ते, पण त्यामुळे तुम्हाला HIV, एड्स, इन्फेक्शन, सिफिलिस कितीतरी गोष्टी आहेत ते होण्याचा धोका असतो. आणि हेच बरोबर आहे इवन फिमेल्स कंडोममध्ये देखील एकाचा मेल आणि एकाचा फिमेल. आता हा टॉपिकवर नंतर येऊया आपण, पण असं देखील कॉम्बिनेशन हे करायचं नसतं, ते घातक असतं. म्हणून मला वाटतं ही सर्वांच्या बेसिक माहितीसाठी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नक्की सर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता जो अतिशय कॉमन आपल्या व्हॉट्सअपवरती आलेला आहे. ग्रोवर्स पेनिसेस नेमके काय प्रकारचे आहेत आणि ते नॉर्मल असतात का? मला वाटतं आपण ट्रॅफिक कोण पाहिला, Yes. आपण आपला मशरूम mushroom head झाला. पाहिला, Yes, yes. आता ग्रोवर्स काय Yes. नक्कीच. आणि याचं महत्त्व काय ते सांगतो मी. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जी प्रत्येकाला माहीत पाहिजे. आपण समजा लग्न जमवताना कुंडली पाहिली, सर्व गोष्टी पाहिल्या. आता तुम्ही सांगा कुठल्या लेवलला कुणी त्याची सशक्त काय, तो किती एकदम स्ट्रॉंग आहे, तो सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे का, त्याचे पार्ट कसे आहेत, काही पाहण्याचा संबंध नाही. म्हणून मी लैंगिकतेवर एकदा नंतर परत येणार आहे की किती प्रकारचे असतात. या ठिकाणी ग्रोवर्स म्हणजे नावातच ग्रोवर्स म्हणजे काय की 21 प्रकारापैकी हा एक प्रकार आहे जो नॉर्मल आहे. यामध्ये काय असतं, त्या व्यक्तीचं अवयवलिंग हे नेहमीच कोलॅप्स फॉर्ममध्ये, नेहमी असं कोलॅप्स झालेलं असतं, एकदम छोटं दिसतं. आणि जेव्हा फोर प्ले होतो, जेव्हा पार्टनरसोबत येतात तुम्ही, त्याच पोझिशनमध्ये ते बाहेर यायला सुरू होतं आणि मग त्याची लेंथ मिळते. मग अशा वेळेला जर पार्टनरला हे माहीत नसेल, दर्शनी काय म्हणणार की मला त्या ठिकाणी काहीच दिसत नाही, मला हे आवडत नाही आणि मला हा सॅटिस्फाय करू शकत नाही. अशा प्रकारचे मिसकन्सेप्शन बाळगू नका. समजा त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाले तर नक्कीच त्यामध्ये ग्रोथ होते, म्हणून त्याला ग्रोवर्स पेनिसेस म्हणतात. ते नॉर्मल असतात, पण त्यामध्ये देखील तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तज्ज्ञांना भेटून तुम्ही सेक्सॉलॉजी, सेक्सॉलॉजिस्टला भेटून ते समस्या दूर करू शकता. म्हणून कोणालाच काळजी करायची गरज नाही. आणखी एक वेगळा प्रकार मी ऐकला म्हणजे ग्रोवर्स पेनिसेस. हो. आणखी एक कॉमनली विचारला गेलेला प्रश्न मेलवरती आहे तो म्हणजे शॉवर्स पेनिसेस काय, आणि ते सुद्धा नॉर्मल असतात. आणि विशेष सांगू काही का सांगणे, बरेचदा कुठेतरी कॉमन पब्लिक टॉयलेटमध्ये हे एकमेकाला ऑब्झर्व करतात आणि मग हे डिप्रेस होतात. सांगूया आपण. म्हणजे तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीला छोटा आहे का मोठा आहे हे कसं ठरवणार आपण, की बऱ्याचदा असं होतं की समजा लहान मुलं वयात आली, आता वयात आल्यानंतर तुम्ही कॉमन टॉयलेटमध्ये काय होतं, असं 4-5 जण सहज पाहता पाहता नजर गेली, अरे याची साईज फार मोठी आहे, माझी फार छोटी आहे. मग तो प्रेशरमध्ये येतो, टेन्शनमध्ये येतो. शोवर्स काय नावाचंच येतं, शोवर्स म्हणजे दिसणारे. खरं म्हणजे असे लकी व्यक्ती असतात, म्हणजे शिथिल अवस्थेमध्येही तेवढेच ते 4 ते 5 इंच लांब दिसतात बाहेर आणि इरेक्ट पोझिशनमध्ये देखील त्याच अवस्थेत त्यापेक्षा एखाद्या इंचाने मोठे दिसतात. मग बाजूच्या व्यक्तीला त्याचा हेवा वाटतो, बऱ्याच वेळा वाटतं माझं किती ॲबनॉर्मल आहे, याचं किती साईज मोठी आहे, असं म्हणून हे मुलं डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशनमध्ये जाऊन बऱ्याचदा लग्न न करता पळून जाणे, बऱ्याचदा स्वतःहून काहीतरी अघोरी ट्रीटमेंट करणे, काहीतरी ऑनलाईन मागून घेणे, अशा गोष्टी करू नका मित्रांनो. सेक्सॉलॉजी, सेंट्रोलॉजिस्टना भेटा. जी काही व्याधी असेल त्याला ओके करता येतं आणि निसर्गाने जी गोष्ट दिलेली आहे ती नॉर्मलच असते. पण एक 10% ते ॲबनॉर्मल असेल, अतिशय छान उपचार आहेत. बऱ्याचदा त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट आहे, हार्मोनल आहे, पी-शॉट थेरपी आहे, पेरिकार्डियल ग्राफ्ट किंवा स्कॅफोल्डिंग आहे किंवा इम्प्लांटपर्यंत देखील आपण करून हे सॉल्व्ह करू शकतो. हे सांगणं का महत्त्वाचं आहे, कारण फक्त एवढ्या कारणामुळं कितीतरी लोक, कितीतरी पार्टनर हे डिवोर्सपर्यंत गेलेले आहेत आणि आपल्याला हे प्रिव्हेंट करणं हेच आपल्या मंचाचा
मेन हेतू आहे. नक्कीच. आणि त्यामुळे तुमचं विशेष कौतुक की तुम्ही इतके वेगवेगळे विषय घेऊन येता आणि अतिशय युनिक असे ते विषय असतात ज्याच्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही. आणि त्याच्यामुळे माझे सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुक आणि खूप मनापासून आभार. एक प्रश्न मेलवरती आला होता, एका स्त्रीचा होता, पण तसेच अनेकदा प्रश्न विचारले जातात मैत्रिणींकडनं किंवा बायकांकडनं बोलता बोलता की जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, प्रेग्नंट असते, तेव्हा लैंगिक क्रिया करणं किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, आणि जर केलीच ती क्रिया तर बाळावरती काही परिणाम होतो का गर्भातल्या? तुम्ही इतका महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही सांगा मला, खूप जणांना, किती जणांना माहित असेल यातलं, प्रेग्नन्सी राहिली की बाहेर निघून जातात, डिलिव्हरी झाल्यानंतर परत येतात. मग मधल्या प्रकारचं काय, तुमच्या पार्टनरचं काय, सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, प्रेग्नन्सी राहणं ही नॅचरल प्रोसेस आहे. बघा, निसर्गाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही का दिलेली आहे की ती नॅचरली तुम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणीचा आनंद घेतला पाहिजे. प्रेग्नन्सी राहणं एक मोठा आनंद असतो, पार्टनरला देखील त्या ठिकाणी आनंद मिळत असतो. पण आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न काही जणांना वाटतं की या पोझिशनमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये जर ॲक्ट केला तर बाळाला काही अडचण येईल, त्याचं काही अबॉर्शन होईल का, काही ब्लिडिंग होईल का, किंवा बाळाच्या मनावर काही परिणाम होईल का, अशा गोष्टी अजिबात नसतात. सर्वात महत्त्वाचं सांगतो, प्रत्येक केस ही वेगळी असते. प्रेग्नंट असणारी प्रत्येकाने सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रोलॉजीचा सल्ला घेऊनच ती पुढची प्रक्रिया रेग्युलरली तुम्ही दुसरं ट्रायमेस्टर म्हणजे 3रा ते 6वा महिना आणि लास्ट ट्रायमेस्टर म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदरचे 1 ते 2 महिने, ते पण अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पार्टनरच्या पोटावर प्रेशर आलं न पाहिजे. आणि समोरचा पार्टनर जो थर्स्टिंग करतो त्याने अतिशय कंट्रोल मेथडनी करणं हे आवश्यक असतं, तर त्या ठिकाणी काही धोका होत नसतो. पण महत्त्वाचं आहे, काही जणांना ब्लिडिंग होणं, बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री, अबॉर्शन होणं, अशा जर कंडिशन असतील किंवा प्लासेंटा प्रिव्हियासारख्या कंडिशन असतील, त्या ठिकाणी सोनोग्राफी करून जर ॲडवाईस केलं तरच त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला जातो. म्हणून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप छान माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे, म्हणून बऱ्याच जणांचं कन्फ्युजन हे दूर झालं पाहिजे की अजिबात काही करायचं नसतं, तेही बरोबर नाही, आणि अतिशय निष्काळजीपणे करायचं असतं, तेही बरोबर नाही. शेवटी तज्ज्ञ, त्यांचा सल्ला आणि ती केस ही महत्वाची असते. इतकं सुंदर, म्हणजे प्रश्न छान होताच, पण तुमचं उत्तर इतकं सुंदर होतं, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत आणि ज्या शो बघतायत त्यांच्या मनातला हा डाऊट नक्कीच क्लिअर झाला असेल. तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन करताय, पण थांबावं लागणार आहे सर, वेळ संपत आलेली आहे. फोन येत आहेत पण आता थांबावं लागतंय, काहीच ऑप्शन नाहीये. पण तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना एक आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे आजचा 2रा एपिसोड आहे आणि अजून 2 एपिसोड नंतर आम्ही विजेते जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे अजूनही फोटो काढले नसतील तर पटापट फोटो काढायचे आहेत. 4 सलग स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचे आणि तुम्हाला गिफ्ट स्वरूपात मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक अगदी घरपोच. माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि सर तुमचे पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटायचंय पुढच्या शनिवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र आणि NDTV मराठी. नमस्कार.